एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा पेपर 23 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 23 फेब्रुवारीला होणाऱ्या या पेपरसाठी मराठीच्या तुमच्याकडे खूप कमी दिवस राहिलेला आहे. कमी दिवस म्हणजेच काय, आता मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यापासून 1.5 दिवस तुमच्याकडे जवळपास आहे. एक कंप्लीट दिवस म्हणजे 22 फेब्रुवारीचा आणि अर्धा दिवस म्हणजे 21 फेब्रुवारीचा राहिलेला. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ केव्हाही बघत असाल म्हणजे 22 तारखेला जरी हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही चांगलात चांगला अभ्यास मराठीचा कसा करू शकता आणि चांगले मार्क्स घेऊ शकता हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी, त्या पद्धतीची इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते असतील ते मी तुम्हाला सांगणार आणि ते जर तुम्ही करून गेले तर तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळतील. तर अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी, अशा पद्धतीचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, एवढं तर मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे मार्क्स इथं गॅरंटीड वाढणार आहेत मराठीच्या पेपरमध्ये. जसं की इंग्लिशसाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, इंग्लिशसाठी जेवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज दिले होते त्याच पद्धतीचा, त्याच्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे हा मराठीचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा, महत्त्वाचं की 3 टाईपचे इथं विद्यार्थी आहेत. त्यात सर्वात अगोदर आपण ते पाहूया. पहिल्या टाईपचे विद्यार्थी म्हणजे ज्यांचा पूर्ण कंप्लीट अभ्यास झालेला आहे मराठीचा. दुसरा टाईप म्हणजे ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे मराठीचा. आणि तिसरा टाईप म्हणजे त्यांचा अजिबातही अभ्यास झालेला नाही आहे मराठीसाठी. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास झालेला असो कंप्लीट किंवा थोडाफार झालेला असो किंवा अजिबातही झालेला नसो, तर तुमच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आणि मार्क्स वाढवून देणाऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स इथं गॅरंटीड वाढणार आहेत. जेवढासुद्धा तुमच्याकडे आता वेळ राहिला आहे, कमीत कमी 1 दिवस जरी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण व्हिडिओला सुरू करूया. कडे वेळ खूप कमी आहे म्हणून आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरू करूया. टाईम वेस्ट इथं तुमचा करणार नाही आहे मी. त्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक छोटीशी विनंती आहे, कारण की 90% विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत, फक्त व्हिडिओ पाहत आहेत. मला माहिती आहे माझे व्हिडिओ जवळपास लाखोमध्ये विद्यार्थी बघत आहेत, बट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व सबस्क्राईब करतच नाही आहेत, फक्त व्हिडिओ पाहतात. मी सबस्क्राईबला का सांगतो, कारण की तुम्हीच माझं मोटिवेशन आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची मला सपोर्ट मिळाला तर सर्व पेपरसाठी मी तुम्हाला व्हिडिओ तर आणतच आहे, पण त्याच्याहीपेक्षा अजून माझ्याकडे मोटिवेशन मिळणार तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल देण्यासाठी, इम्पॉर्टंट क्वेश्चन देण्यासाठी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी पटपट, कारण की फ्रीमध्ये असते सर्व सबस्क्राईब करणे. ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूयात, कोणताही टाईम वेस्ट इथं न करता. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे इथं मार्क्स वाढवायचे असतील आणि मराठीमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर आपल्याला इथं 2 गोष्टी समजून घेणे फार महत्त्वाचं असते. पहा, कोणत्याही पेपर देण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला त्याचं समजून घेणे असते, ते म्हणजेच की पेपर पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे मराठीचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा आहे. आणि सेकंड गोष्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजेच की चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके. सेकंड पॉईंट आपला चांगले मार्क्स घेण्यासाठी असणार आहे, बट चांगले मार्क्स कसे, तर टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. ओके. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे पहिला पॉईंट आपण पेपर पॅटर्नचा अगोदर पाहूया, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट करून बेस्ट मार्क्स मिळवायचे हे आपण इथं पाहूया. ठीक आहे. तर पहिल्या पॉईंटला आपण सुरू करूया, तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. मला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर पॅटर्न माहिती असेल, पण मॅक्सिमम असे विद्यार्थी आहेत त्यांना मराठीचा पेपर पॅटर्न नेमका कसा आहे ते त्यांना माहिती नाही आहे. बट मी तुम्हाला तरीही सांगेल, ज्यांना माहिती आहे तरीसुद्धा ते पेपर पॅटर्न पहा कशा पद्धतीने आहे, कारण की त्यामध्ये अजून छोटे छोटे पॉईंट तुमचे महत्त्वाचे असणार आहे. कारण की तुम्ही कुठंही स्किप करू नका, प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा सांगणार आहे मराठीच्या पेपरसाठी. बरोबर इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, जे की मराठीसाठी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे कुठेही स्किप करू नका. कुठेही मी सांगू शकतो की तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठं मिळतील म्हणून. ठीक आहे. आणि पहा महत्त्वाचं की हा व्हिडिओ लॉंग होणार आहे. मला माहिती नाही किती मिनिटाचा व्हिडिओ वगैरे होणार आहे, मी तर रेकॉर्ड करत आहे, बट जेवढाही होणार आहे खूप महत्त्वाचा होणार आहे. मी तुम्हाला सजेस्ट करणार की हा व्हिडिओ तुम्ही 1.5x स्पीडने पहा, चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं समजणार आहे. ठीक आहे. तर पहा व्हिडिओला आपण सुरू करूया. ठीक आहे. तर सर्वात अगोदर पहा, तुमचा जो मराठीचा पेपर असतो, मराठीचा पेपर तुमचा इथं टोटल 80 मार्काचा पेपर असतो. जसं की इंग्लिशसाठी तुम्हाला इथं 4 सेक्शन्स मी सांगितलेले होते, तसेच मराठीसाठी टोटल इथं 5 विभाग येतात विद्यार्थी मित्रांनो 80 मार्कासाठी. 5 विभाग कसे असतात पहा, गद्य,
पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित लेखन आणि व्याकरण व लेखन. ओके, टोटल हे 80 मार्क याचे होतात. बट त्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात चला आपण पूर्ण डिटेलमध्ये पेपर पॅटर्न इथं पाहूया. ठीक आहे, तर पहा सर्वात अगोदर पहिला विभाग येते तुम्हाला तो म्हणजेच की गद्य. टोटल 20 मार्क्ससाठी तुम्हाला हा विचारला जातो. जसं की पहा यामध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचे असतात तर कृती क्रमांक 1 अ मध्ये तुम्हाला येतो पठित गद्य पाठावर आधारित पठित उतारा. पठित उतारा म्हणजेच काय, तुमचं जे मराठीचं पुस्तक आहे 12वीसाठी तर त्या पुस्तकामधून तुम्हाला एक उतारा म्हणजे पॅरेग्राफ येणार आहे तुमच्या पेपरमध्ये. ओके, जसा इंग्लिशसाठी आला होता. आता हा जो पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफवरती टोटल तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाणार आहे. पहा, पहिला एक आकलनकृती, दुसरा आकलनकृती, तिसरा स्वमत अभिव्यक्तिकृती. आता हे आकलनकृती नेमकं काय पूर्ण आपण आता वरती मी तुम्हाला सांगत आहे, पण पुढे व्हिडिओमध्ये पूर्ण डीपमध्ये सांगणार आहे की बाबा आकलनकृतीमध्ये नेमके कोणते प्रश्न इथं विचारले जात असतात. ठीक आहे, आता आकलनकृती हे टोटल तुम्हाला पाहू शकता 2 मार्क्ससाठी हा एक क्वेश्चन आहे, दुसरा सुद्धा 2 मार्क्ससाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वमत असते तर स्वमत इथं 4 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण जो पहिला पॅरेग्राफ तुम्हाला इथं विचारला जातो तो म्हणजेच की 8 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, आता पाहू शकता इथं तुम्हाला महत्त्वाची टिप दिली आहे की स्वमत अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे त्यापैकी एक सोडविणे अपेक्षित. म्हणजे स्वमतावर तुम्हाला एक कृती असते टोटल 4 मार्क्ससाठी. म्हणजे हा 4 मार्काचा स्वमतचा प्रश्न इम्पॉर्टंट झाला तुमच्यासाठी. ओके, या पहिल्या पॅरेग्राफमधला. ठीक आहे, तर 8 मार्क्ससाठी अशा पद्धतीने कृती क्रमांक 1 अ प्रश्न विचारला जातो. त्यानंतर कृती क्रमांक 1 आ मध्ये ओके पहिलाच प्रश्न आहे त्यामध्ये आ प्रश्न विचारला जातो. ओके, यामध्ये पाहू शकता पठित गद्य पाठावर आधारित पठित उतारा. पठित उतारा म्हणजेच काय, तुमच्या पुस्तकामधून मराठीच्या तुम्हाला आता एक उतारा येणार आहे जसं की अ मध्ये विचारला होता आणि सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार. पहिलं दुसरं आकलनकृती असणार आहे. ओके, त्यानंतर स्वमत विचारणार 4 मार्क्ससाठी. आता आकलनकृती म्हणजे नेमकं काय विचारलं जाते ते पुढे व्हिडिओमध्ये मी पुन्हा सांगणार आहे तुम्हाला क्वेश्चन घेऊन. ठीक आहे, तर टोटल 8 मार्कासाठी हा सुद्धा एक दुसरा पॅरेग्राफ तुम्हाला इथं विचारला जातो. ओके, त्यानंतर तुम्हाला आता ई प्रश्न विचारला जातो. ई मध्ये पहा तुम्हाला उतारा येतो 100 ते 120 शब्दामध्ये. आता हा जो उतारा आहे हा अपठित आहे. अपठित म्हणजेच काय की तो तुमच्या पुस्तकामधून नसणार आहे, तो तुम्हाला बाहेरून तुमच्या पुस्तकाच्या बाहेरून विचारला जाणार आहे. आता यामध्ये अपठित उतार्यामध्ये टोटल तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न विचारतात. 4 मार्कासाठी प्रश्न पहा कसे, 2 प्रश्न विचारतात आकलनकृती. आकलनकृती म्हणजे पाहू शकता 4 मार्कासाठी 2-2 मार्काचे 4 मार्कासाठी अपठित उतार्यावरती तुम्हाला प्रश्न इथं विचारले जातात. आता मी तुम्हाला हे वरती सांगत आहे. वरती म्हणजेच काय आकलनकृती, पण पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की नेमकं आकलनकृतीमध्ये विचारतात काय. ठीक आहे, तर पहा इथं आता टोटल किती मार्क झाले, 8 मार्काचा हा एक पॅरेग्राफ, 8 मार्काचा दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा 4 मार्काचा. म्हणजे 2 हे पुस्तकामधून येतात आणि 1 हा पुस्तकाच्या बाहेरून येते. म्हणजे टोटल 20 मार्कासाठी हा गद्य विभाग आहे तुमचा. ओके, गद्य विभाग आहे तुमचा. म्हणजे पॅरेग्राफ विचारतात तुम्हाला पहिल्या विभागामध्ये. ठीक आहे, 20 मार्कासाठी. त्यानंतर तुम्हाला इथं पुढचा विभाग आहे तो म्हणजेच की पद्य म्हणजे कविता होते तुमचं. टोटल 16 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारतात. पद्यामध्ये पहा कशा पद्धतीने विचारतात. पद्यामध्ये तुम्हाला कृती क्रमांक 2 अ विचारला जातो. त्यामध्ये पठित पद्य पाठावर आधारित संपूर्ण कविता देणे अपेक्षित. म्हणजेच तुम्हाला पुस्तकामधून तुमची एक कविता विचारली जाणार आहे, जेवढ्या तुम्हाला कविता त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर यामध्ये पाहू शकता सेम तुम्हाला इथं 3 प्रश्न विचारले जातात, आकलनकृती आणि अभिव्यक्तिकृती. ओके, अभिव्यक्तिकृती 4 मार्क्ससाठी तुम्हाला येते आणि आकलनकृती 2-2 म्हणजे 4 मार्क्ससाठी. म्हणजे एकूण 8 मार्कासाठी हे एक पहिली कविता तुम्हाला इथं विचारल्या जाते. ठीक आहे, आता या कवितेमध्येच पद्य विभागामध्ये पहा पुढचा प्रश्न असा असतो की अपठित पद्य पाठावर आधारित अकृतीसाठी दिलेली कविता सोडून 4 मार्कासाठी काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे, 4 काव्यपंक्ती देऊन त्याचा अर्थ उलगडून दाखवणे. आता जे कविता तुम्हाला दिली असेल त्या कवितेसाठी तुम्हाला त्याचा ओळींचा अर्थ लिहायचा आहे. त्या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न इथं विचारला जाणार आहे. आता यामध्ये जे कविता विचारली जाणार आहे जे की अ मध्ये विचारली गेलेली होती तर ती नसणार आहे. पाहू शकता अकृतीसाठी दिलेली कविता सोडून. म्हणजे या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये जी कविता दिली जाणार आहे तर ते तुम्हाला नाही विचारलं जाणार त्याचा अर्थ लिहिण्यासाठी. तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कविता तुम्हाला इथं दिली जाणार आणि त्याचा अर्थ लिहावा लागणार आहे 4 मार्क्ससाठी. ओके, त्यानंतर आता पाहू शकता ई वाला प्रश्न तुम्हाला इथं विचारला जातो.
तो म्हणजे पहा की अ आणि आ म्हणजे हा आ प्रश्न आणि त्याच्यावरचा तो अ प्रश्न हे दोनमध्ये जे कविता तुम्हाला विचारल्या होत्या तर त्यावरती हा प्रश्न नसणार आहे. एक वेगळी अजून कविता तुम्हाला इथं दिली जाणार आहे. ठीक आहे, पाहू शकता की दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडविणे अपेक्षित. म्हणजे इथं सुद्धा पहा तुम्हाला हा ई जो प्रश्न आहे ईमध्ये 2 कविता एकूण तुम्हाला येणार आहेत 4 मार्कासाठी. 2 कविता कशा पहा, यामध्ये एक ऑरचा प्रश्न येतो म्हणजे किंवाचा प्रश्न येतो. कसा किंवाचा पहा की पहिला प्रश्न आहे की काव्य सौंदर्यावर आधारित कृती म्हणजेच तुम्हाला 4 ते 6 काव्यपंक्ती म्हणजेच काय, कवितेच्या ओळी दिल्या जातील आणि त्याच्यावरती काव्य सौंदर्य करा त्याचं काव्य सौंदर्य लिहा असं तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, तर पहा काव्य सौंदर्य लिहू शकता किंवा त्याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे रसग्रहण तुम्ही लिहू शकता. यामध्ये तुम्हाला 4 ओळी दिल्या जातील कवितेच्या, त्याचं तुम्ही रसग्रहण करू शकता. आता महत्त्वाचं काय, एक तर काव्य सौंदर्य सोडवा, एक तर रसग्रहण तुम्हाला सोडवा असं विचारलं जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजेच काय की काव्य सौंदर्यासाठी एक वेगळी कविता, रसग्रहणासाठी एक वेगळी कविता दिल्या जाणार आहे. म्हणजे एकूण पाहू शकता तुम्ही तुमच्या पद्य विभागामध्ये टोटल 4 कविता तुम्हाला वेगवेगळ्या इथं विचारल्या जातात. तर या कवितेसाठी सुद्धा तुमचे मार्क्स इथं फिक्स मार्क्स असतात, ते तुम्ही घेऊ शकता. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, नंतर पहा पुढचा विभाग येते तुमचा तो म्हणजेच की साहित्य प्रकार कथा. साहित्य प्रकार कथा याच्यावरती तुम्हाला कृती क्रमांक 3 मध्ये विचारल्या जातात 2 प्रश्न. पहिला म्हणजे य आणि र पहिल्यामध्ये विचारला जातो 1-1 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 2 मार्क्ससाठी. आकलन कृतीवालाच असतो तो. त्यानंतर दुसरा सुद्धा आकलन कृतीवालाच असतो, तो म्हणजेच की 2 मार्क्ससाठी. आता या साहित्य प्रकारामध्ये पहिला प्रश्न जो आहे ना म्हणजे कृती क्रमांक 3 यामध्ये पाहू शकता पठित उतारा म्हणजे साहित्य प्रकार आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं, त्यामधलं इथं तुम्हाला काय एक पॅरेग्राफ दिला जाणार आहे, पठित उतारा दिला जाणार आहे. ओके, या पहिल्या प्रश्नामध्ये कृती क्रमांक 3 मध्ये. पण मध्ये पाहू शकता मध्ये तुम्हाला पठित कथांवर आधारित प्रश्न विचारतील, बट त्यामध्ये पॅरेग्राफ वगैरे काही नसणार आहे. डायरेक्ट तुम्हाला पाहू शकता स्वमतावर आधारित 2 कृती आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती म्हणजे 3-3 मार्क्ससाठी 2 प्रश्न विचारले जाणार आहे, टोटल 6 मार्क्ससाठी. पण यामध्ये तुम्हाला कोणताही पॅरेग्राफ वगैरे येणार नाही आहे, तर यावरती डायरेक्टली तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा महत्त्वाचा 6 मार्काचा तुमच्याकडे इथं प्रश्न असणार आहे. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला पुढचा विभाग येतो तो म्हणजेच की उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीमध्ये पाहू शकता तुम्हाला इथं विचारले जाते आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावरती प्रश्न. प्रश्न विचारला जातो यामध्ये पाहू शकता की उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती. आता यामध्ये पाहू शकता जे उपयोजित मराठी आहे यामध्ये पॅरेग्राफ वगैरे तुम्हाला काहीही येणार नाही आहे. ओके, पाहू शकता प्रश्न विचारला जातो की प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडविणे अपेक्षित. म्हणजे यामध्ये तुम्हाला टोटल 4 प्रश्न विचारले जातात प्रश्नामध्ये, त्यापैकी कोणते 2 सोडवायचे असतात आणि प्रत्येकाला 2 मार्क म्हणजे एकूण 4 मार्क मिळणार आहेत. नंतर प्रश्न असतो तुम्हाला, यामध्ये एकूण तुम्हाला 4 प्रश्न दिले जातात. ओके, 4 पैकी कोणते तुम्हाला 2 सोडवायचे असतात, तर त्याला टोटल 10 मार्क आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 5 मार्क इथं आहेत. म्हणजे हा सुद्धा विभाग तुमच्यासाठी महत्त्वाचाच आहे. एकूण 14 मार्क्ससाठी इथं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा विभाग येतो तो म्हणजेच की व्याकरण व लेखन. आता व्याकरण व लेखनामध्ये टोटल 20 मार्कासाठी तुम्हाला इथं काय प्रश्न विचारले जातात. 20 मार्कासाठी कसे प्रश्न विचारले जातात पहा. यामध्ये तुम्हाला प्रश्न येतो तो म्हणजेच की व्याकरण घटक व वाक्प्रचार. आता या प्रश्नामध्ये टोटल 5 प्रश्न विचारले जातात. 2-2 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे आणि एकूण 10 मार्क्ससाठी हे असणार आहेत. यामध्ये पहा वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार यानुसार तुम्हाला प्रत्येक एक प्रश्न असणार आहे. टोटल 2-2 मार्क्ससाठी एकूण 10 मार्क्ससाठी. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं प्रश्न आहे वाला. प्रश्न आहे तुम्हाला मध्ये तुम्हाला निबंध लेखन सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो 10 मार्क्ससाठी. निबंध लेखन तुम्हाला 5 पैकी 1 सोडवायचा असतो. म्हणजे हे 5 प्रकारचे निबंध आहेत. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. तर या 5 प्रकारावरती 5 निबंध तुम्हाला दिल्या जातील, त्यापैकी कोणताही एक सोडवावा लागेल एकूण 10 मार्क्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला पेपर पॅटर्न मराठीचा, जो की बोर्डाचा पेपर पॅटर्न आहे. जसं की असाचे असं तुम्हाला पेपर पॅटर्न विचारला जाणार आहे. असे तुम्हाला प्रश्न या पद्धतीचे विचारले जाणार आहेत तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये. आता सर्वात पहिली आपण गोष्ट इथं पाहिलेली आहे ते म्हणजेच की पेपर पॅटर्न कसा आहे. आता दुसरी महत्त्वाची पेपर पॅटर्न आपण पाहिला. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे
ते म्हणजेच की आपल्याला आता चांगले मार्क्स घ्यायचे आहेत मराठीच्या पेपरमध्ये आणि ते सुद्धा टाईम मॅनेजमेंट करून. कारण की टाईम मॅनेजमेंट मी का म्हटलं, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर टाईम मॅनेजमेंटशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करावंच लागणार आहे. बट ते टाईम मॅनेजमेंट कसं करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. पहा टाईम मॅनेजमेंट आपल्याला का करावं लागतं ते अगोदर मी तुम्हाला सांगतो. पहा जसं की तुमच्याकडे 3 तास आहेत ओके पेपर सोडवण्यासाठी. 3 तास समजा 10 मिनिट, यावर्षी 10 मिनिट शिल्लक आहेत. मग 3 तास 10 मिनिट तुमच्याकडे जे आहेत त्यामध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा असतो. जसं की तुम्ही आता इंग्लिशचा पेपर सोडवलेला असेल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काय सांगितलं होतं की रायटिंग स्किल वगैरे अगोदर लिहायचं, नंतर बाकीचा पेपर सोडवायचा. तर विद्यार्थी मित्रांनो तसं तुम्ही केलं असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि तुमच्याकडे भरपूर वेळ तुम्हाला मिळाला असेल संपूर्ण पेपर सोडवण्यासाठी. ओके. म्हणजे कसं असतं की जेव्हा तुम्ही पेपर सोडवता, एक्झाम हॉलमध्ये जाता, तेव्हाचं जे वातावरण असते ना ते काही वेगळंच असते. वेगळंच म्हणजे काय की जे 3 तास 10 मिनिट असतात ना ते तुमच्यासाठी खूप कमी असतात. तुम्हाला माहीतसुद्धा होत नाही एवढा फास्ट तिथं टाईम जातो एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुमचा पेपर असतो. तर त्यामुळे तुम्हाला याचं नियोजन करणे खूप महत्त्वाचं आहे. ते नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं मराठीच्या पेपरसाठी. ठीक आहे. तर पहा जसं की तुम्हाला सांगितलं इंग्लिशच्या पेपरसाठी रायटिंग स्किल अगोदर लिहायचं, तसं सर्वात महत्त्वाचं या मराठीच्या पेपरसाठी तुम्हाला मी सांगत आहे, सर्वात पहिलं विभाग तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे की विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन. व्याकरण व लेखन हा विभाग तुम्हाला सुरुवातीला पेपरला लिहायचा आहे. ओके. टोटल 20 मार्कासाठी हा विभाग आहे. तर सर्वात पहिला प्रश्न तुमचा हाच असतो की दादा व्याकरण व लेखन हा विभाग आम्ही जर पहिले लिहिला तर आमचे मार्क्स सुद्धा कट होतील का? तर मी तुम्हाला सांगतो मार्क्स तुमचे कट होणार नाही आहेत. बिनधास्त तुम्ही पहिल्यांदा विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन हा लिहायचा. ओके. आता हा का लिहायचा त्याच्यामागील कारण सुद्धा सांगतो. यामध्ये प्रश्न कसे लिहायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर सर्वात अगोदर पहा यामध्ये कसं आहे की 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 10-10 मार्क्ससाठी. 2 प्रश्न असतात 10-10 मार्क्ससाठी. पहिला प्रश्न तुम्हाला अ वाला असतो टोटल 10 मार्क्ससाठी. यामध्ये 5 उपप्रश्न विचारतात. उपप्रश्न म्हणजेच काय 1, 2, 3, 4, 5 हे 5 प्रश्न असतात. या 5 प्रश्नामध्ये पहा वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार येते. आता मी तुम्हाला अगोदर सोडवायला हा विभाग का सांगितला, कारण की पहा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जसा तुमचा मराठीचा पेपर पॅटर्न आहे त्यानुसार हे जे 5 प्रश्न आहेत ओके हे जे 5 प्रश्न आहेत वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार हे 100% ठरलेले प्रश्न आहेत तुमचे यामध्ये येणार आहेत. 100% ठरलेले म्हणजेच काय, जसं आता वाक्य रूपांतर आहे तर तुम्हाला वाक्य रूपांतराचा प्रश्न 100% येणार आहे. यामध्ये काही चेंज होणार नाही आहे. का चेंज होणार नाही आहे, कारण की तुमचा पेपर पॅटर्नच तसा आहे ना. म्हणजे खूप वर्ष झालेले आहेत तुमचा पेपर पॅटर्न चेंज झालेला नाही आहे. त्यामुळे हाच पेपर पॅटर्न जो मागच्या वर्षी होता तो यावर्षी सुद्धा हाच आहे. त्यामुळे तुम्हाला वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार या 5 प्रश्नावरती हे 5 ठरलेले प्रश्न आहेत. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. मग आता हे तुम्ही एका दिवसामध्ये पॉसिबल आहे करणं. जर समजा तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तरी तुम्ही याचे व्हिडिओ लेक्चर्स पाहून हे करू शकता. याचं तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स पाहिले नंतर प्रश्नाची प्रॅक्टिस केली तर तुम्ही हे करू शकता. पण आता तुम्हाला मी महत्त्वाचं सांगत आहे, गुड न्यूजच तुमच्यासाठी आहे की तुम्हाला मी याचं व्हिडिओ लेक्चरसुद्धा देणार आहे. कुठं मिळणार ते पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. आता पहा हे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता महत्त्वाचं की हा विभाग जो हा आहे म्हणजे व्याकरण व लेखन हाच तुम्हाला पहिले का सोडायचा आहे. जसं की तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं होतं मराठीसाठी सुद्धा सांगतो तुम्हाला की हा जर विभाग तुम्ही पहिले सोडवला, आता तुम्हाला माहिती आहे की 100% तुमचे हे जे प्रश्न आहेत हे येणार आहेत परीक्षेमध्ये 100% ठरलेले आहेत. मग आता तुम्हाला हे माहीत आहे याचा तुम्ही अभ्यास करून गेले समजा आणि सुरुवातीलाच तुम्ही हा व्याकरण व लेखन हा विभाग लिहिला तर तुम्ही हे पहिले 5 प्रश्न सोडवले. ओके. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो दुसरा तुमचा प्रश्न येते आ वाला, तो असते निबंध लेखन. निबंध लेखन हा 5 प्रकारचे असतात. या 5ही प्रकारावरती 5 प्रकारचे निबंध 5 प्रकार येतात तुम्हाला. तर त्याच्यापैकी कोणताही फक्त एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे टोटल 10 मार्क्ससाठी. मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 100% माहीत आहे की 5 प्रकारचे निबंध तुम्हाला विचारल्या जाणार आहेत तुमच्या पेपरमध्ये. त्यापैकी कोणतं एक सोडवायचं आहे. मग जर तुम्ही या 5ही प्रकाराचे
तुम्ही अभ्यास करून गेले, याचे लेक्चर पाहिले तर तुम्हाला 10 मार्क मिळवणे सुद्धा सोपी होणार आहे. ठीक आहे. म्हणून काय सांगितलं मी की 100% ठरलेले प्रश्न आहेत. ओके. टोटल 20 मार्कासाठी आहे ना हे व्याकरण व लेखन विभाग. तर हे व्याकरणाचे 10 मार्क आणि हे निबंधाचे 10 मार्क ठरलेले 100% प्रश्न आहेत. हे येतातच परीक्षेमध्ये. मग आता तुम्हालाही माहिती आहे येतात याची प्रॅक्टिस वगैरे करून गेले आणि पेपरला तुम्ही जर हे सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा विभाग हा सोडवला व्याकरण व लेखन, तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे ना पेपर लिहिण्यामध्ये खूप वाढणार आहे. कसा वाढणार आहे मी तुम्हाला सांगतो. जसं की पहा आता तुमच्याकडे 3 तास आहेत तर यामध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं पहा की हा जो 2 प्रश्न आहेत 20 मार्कासाठी. आता पहा जर तुम्ही चांगल्या पद्धतीची ती तयारी करून गेले तर मी सांगतो तुम्हाला कमीत कमी कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 40 मिनिटामध्ये तुम्ही हे सर्व प्रश्न इथं सोडवू शकता. ओके. म्हणजे कमीत कमी नाही हे तुम्हाला मी खूप जास्त मिनिट सांगितले 40 मिनिट. ओके. त्याच्याही पेक्षा म्हणजे अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही हे 20 मार्काचे प्रश्न सोडवू शकता. ओके. एवढी तुमची कॅपॅसिटी आहे. तर पहा जर समजा आपण कन्सिडर करूया की 40 मिनिटामध्ये तुम्ही हे 20 मार्काचे प्रश्न काय सोडवून द्याल म्हणून. ठीक आहे. म्हणजे तुम्ही याची उत्तर लिहिणार 40 मिनिटामध्ये. ओके. 35 ते 40 आपण असं कन्सिडर करूया की 35 ते 40 मिनिटामध्ये तुम्ही हे इथं सोडवाल 20 मार्काचे प्रश्न. मग आता सुरुवातीला तुम्ही व्याकरण व लेखन विभाग लिहिला 20 मार्काचे 35 ते 40 मिनिटामध्ये सुरुवातीलाच जर 20 मार्काचे विभाग तुम्ही सोडवला तर तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे ना पेपर लिहिण्यामध्ये खूप वाढणार आहे. कसा वाढणार आहे सांगतो तुम्हाला. आता पहा व्याकरण व लेखन विभागच तुम्हाला का सांगितला मी कारण की 100% प्रश्न ठरलेले आहेत म्हणून. ठीक आहे. आता पहा व्याकरण व लेखन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे तो म्हणजेच की विभाग क्रमांक पहिल्यापासून. म्हणजे व्याकरण व लेखन पहिल्यांदा लिहायचा शेवटचा विभाग, त्यानंतर दुसऱ्यांदा लिहायचा गद्य म्हणजेच तुमचे पॅराग्राफ येतात ना तो लिहायचा. आता तुम्हाला मी तो व्याकरण व लेखन पहिले लिहायला सांगितलं, गद्य का नाही सांगितलं, पॅराग्राफचं तुम्हाला का नाही सांगितलं पहा. तुम्हाला इथं 2-3 पॅराग्राफ येतात. ओके. पहिला पॅराग्राफ 8 मार्कासाठी, दुसरा पॅराग्राफ 8 मार्कासाठी, तिसरा पॅराग्राफ 4 मार्क्ससाठी तुम्हाला टोटल 20 मार्कासाठी विचारला जातो. हा पण 20 मार्काला तो पण विभाग आहे, 20 मार्काला हा पण विभाग आहे. मग हा तुम्हाला का नाही सांगितला अगोदर कारण की पहा हा तुमचे पॅराग्राफ तुम्हाला येतो. आता तुम्हाला काय करावं लागते माहिती आहे का पॅराग्राफ आल्यानंतर तो तुम्हाला वाचावा लागतो. पॅराग्राफ वाचला की हे जे तुमचे प्रश्न आहेत ना आता मी तुम्हाला सांगतो हे जे प्रश्न आहेत आकलनकृती तर आकलनकृती म्हणजे नेमके कोणते प्रश्न विचारले जातात तर जो तुमचा पॅराग्राफ असतो त्या पॅराग्राफवरती तुम्हाला एकतर चूक की बरोबर लिहा. ओके. त्यानंतर रिकाम्या जागा भरा, त्यानंतर तुम्हाला जोड्या जुळवा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता हे तुम्हाला म्हणायला सोपी पडत असेल की रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर लिहा, जोड्या जुळवा. बट ॲक्च्युअलीमध्ये जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वाचायला जाता तो समजून घेता त्यानंतर त्यामधून तुम्ही उत्तरं शोधून लिहिता तर याला जो वेळ आहे ना तो खूप जातो. त्याचबरोबर वेळ शोधून लिहायला तर जातोच पण हे जे आकलनकृती असते ना तर आता तुम्हाला माहीत असेल मराठीच्या पेपरमध्ये आकलनकृती कशा असतात. समजा एक असा बॉक्स समजा सर्कल असतो त्याला असे 2-4 सर्कल अजून असतात. त्यामध्ये एक मधात हा शब्द दिला जातो. ओके. त्याची उत्तरं तुम्हाला यामध्ये लिहावे लागतात. ओके. अशा टाईपचे तुम्हाला काय येत असतात यामध्ये आकलनकृतीमध्ये प्रश्न येतात. मग आता अशा डायग्राम तुम्हाला काढायला वेळ जातो ना तर मग अशा डायग्राम काढायला वेळ तुम्हाला जातो. मग त्यामुळे काय होते की तुमचा ह्या 20 मार्काचा जो विभाग आहे गद्यवाला याला तुम्हाला सोडवायला जे तुम्ही व्याकरण व लेखनाचा विभाग कमी वेळेमध्ये सोडवू शकता त्या गद्याला सोडवायला तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 1 तास तरी लागू शकतो एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणून तुम्हाला व्याकरण व लेखनाचा हा जो विभाग आहे तो तुम्हाला अगोदर सोडायचा आहे. ठीक आहे. म्हणजे त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर गद्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे. ओके. गद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आकलनकृती म्हणजे तुम्हाला पॅराग्राफमधून शोधून लिहायचे आहेत उत्तरं. आता बघा पॅराग्राफमधून उत्तरं शोधून लिहिताना महत्त्वाचं सांगत आहे तुम्हाला काय करायचं म्हणून. पहा पॅराग्राफ तुम्हाला वाचायचाच आहे कारण की म्हणजे बिना वाचायचा तुम्ही उत्तरं सोडायचे नाही आहेत. कारण की पॅराग्राफ वाचायला तुम्हाला 2 मिनिट 4 मिनिट किंवा 5 मिनिट शिल्लक लागतील तरी चालणार आहे नो प्रॉब्लेम. बट तुम्हाला तो पॅराग्राफ वाचूनच उत्तर सोडायचे आहेत. कारण की पहा समजा आता यामध्ये पहिला पॅराग्राफ आहे आकलनकृती तुम्ही सोडवायला गेले 2 पहिले 2-2 मार्क्ससाठी 4 मार्क्ससाठी. आता आकलनकृती तुम्ही डायरेक्ट पॅराग्राफ न वाचता तुम्ही आकलनकृतीचा प्रश्न सोडवायला गेले. मग आता त्यामध्ये तुम्हाला शोधावंच लागणार ना उत्तर. पण जर तुम्ही पॅराग्राफ वाचून समजून घेतला तर हे जे आकलनकृतीवाले प्रश्न आहेत तुम्ही सोप्या पद्धतीने वाचून डायरेक्टली त्याचं उत्तर शोधू शकता. तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणून 2 मिनिट यामध्ये जे तुम्ही देणार आहात तर ते एका प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय की तुम्ही वाचल्यानंतर लगेच तुम्हाला हे जे आकलनकृतीचे प्रश्न आहेत ते समजतील आणि ते लवकर सोडवू शकाल. फक्त आकलनकृतीच नाही त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला इथं यामध्ये येतो स्वमत अभिव्यक्तीवाला.
4 मार्क्ससाठी. आता हा जो स्वमत अभिव्यक्तीवाला प्रश्न आहे तो असा असतो की यामध्ये स्वमत दिलं आहे. स्वमत म्हणजे काय? स्वतःचं मत. ओके, स्वमत म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला इथं लिहायचं असते. स्वतःचं मत कसं लिहिणार तुम्ही? तर पहा, जो पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे तर यावरती समजा आता स्वतःचं मत लिहायचं आहे तर तुम्हाला एक विषय दिला जाणार, एक टॉपिक दिला जाणार. त्या टॉपिकवरती तुम्हाला काही इथं प्रश्न विचारला जाणार की या टॉपिकवरती तुम्ही स्वतःचं मत लिहा, स्वमत लिहा. ओके, म्हणजे याच्यावरती तुम्ही तुमचे विचार मांडा की तुमची याच्यावरती विचार जे असेल तुमचे मांडा. 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारले जातो. आता या स्वमताचा जो टॉपिक राहणार ना, तो टॉपिक कशामधून असणार? तुमचा जो पॅराग्राफ दिला असेल ना तुम्हाला या प्रश्नामध्ये, तर त्या पॅराग्राफचे रिलेटेड म्हणजे त्याच्या रिलेटेड तो इथं काय असणार? टॉपिक असणार स्वमताचा. ओके, किंवा कधी कधी असं असतं की तुमचा जो स्वमताचा प्रश्न दिलेला असतो सेम टू सेम जसा तुमचा इथं पॅराग्राफ आहे. ओके, तर सेम टू सेम त्यामधलाच त्याच्या 100% त्या रिलेटेडच म्हणजे तसाच इथं प्रश्न विचारला जातो. ओके, म्हणजे स्वमताचा प्रश्न लिहिणे खूप सोपी आहे. कारण की यामध्ये पहा स्वमत मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला स्वमतामध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील 4 पैकी 4 मार्क, तर हा प्रश्न तुम्हाला रिकामा सोडायचाच नाही आहे. रिकामा सोडायचा नाही म्हणजे काय? याचं उत्तर लिहायचंच आहे. कारण की यामध्ये तुम्हाला स्वमत विचारलेलं आहे. स्वमत म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला यामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आता समजा तुम्ही दुसऱ्याचं पाहून लिहाल तर ते त्यांचं मत झालं ना. आता तुम्हाला असं वाटत असेल की त्याचं पाहून लिहिलं आपण तर आपल्याला बरोबर मार्क्स मिळतील. बट त्यामध्ये तुम्ही जे लिहाल ते स्वतःचं मत असणार आहे, म्हणजे ते चुकीचं नसणार, ते बरोबरच असणार. म्हणून 4 मार्कासाठी तुम्हाला स्वमत जे विचारणार ज्या टॉपिकवरती त्यामध्ये फक्त तुम्हाला लिहायचं आहे. आता 4 मार्क्ससाठी तुम्ही काम करू शकता, 2 मोठे पॅराग्राफ लिहू शकता. ओके, किंवा तुम्ही काय करू शकता की छोटे छोटे 4 पॅराग्राफसुद्धा इथं लिहू शकता, जे की 4 मार्क्ससाठी तुम्हाला आहे ना क्वेश्चन म्हणून. तर हा स्वमताचा प्रश्न अजिबात रिकामा सोडू नका. आणि पहा, यामध्ये स्वमताचे प्रश्न किती मार्कासाठी विचारतात माहिती आहे का? हा एक झाला स्वमताचा. अजून तुम्हाला पुढे स्वमताचे प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलेलं आहे की जो पहिला पॅराग्राफ आहे, पहिल्या पॅराग्राफवरती आकलन कृती म्हणजेच रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चूक की बरोबर, ओके, अशा टाईपचे येतात. त्यानंतर स्वमत मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने असते, म्हणजे 8 मार्कासाठी या पॅराग्राफवरती असे प्रश्न येतात जो की पुस्तकामधून येतो. आणि दुसरा पॅराग्राफ सांगतो मी तुम्हाला, हा जो दुसरा पॅराग्राफ आहे आ मध्ये, यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम विचारला जातो. पहा सेम कसं विचारला जातो, पहा सेम प्रश्न असतात. आकलन कृती म्हणजे जो तुमचा पठित उतारा असतो पुस्तकामधून येतो. आकलन कृती म्हणजे रिकाम्या जागा, जोड्या जुळवा किंवा जे सांगितलं सर्कल वगैरे असे डायग्राम तुम्हाला येतात. तर अशा टाईपचे तुम्हाला काय प्रश्न इथं विचारले जातात ना, तर यामध्ये सुद्धा तशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला इथं विचारणार आहेत. जसं पहिल्या पॅराग्राफमध्ये विचारले तशाच टाईपचे यामध्ये सुद्धा विचारणार आणि स्वमताचा प्रश्न यामध्ये सुद्धा येणार आहे. ठीक आहे, तर पाहू शकता. आता नंतर तुम्हाला अजून एक पॅराग्राफ मी तुम्हाला सांगितलं होतं ई वाला येतो, तो म्हणजेच की अपठित. आता अपठित म्हणजेच काय की तुमचा तो पुस्तकाच्या बाहेर पॅराग्राफ येणार आहे, म्हणजे तुमच्या पुस्तकामधून तुमच्या पाठामधून तो येणार नाही आहे. पुस्तकाच्या बाहेरून तुमच्या सिलेबसच्या बाहेरून तुम्हाला हा इथं अपठित गद्य उतारा येणार आहे. ठीक आहे, तर आता यामध्ये काय करायचं मी सांगतो. यामध्ये 2 प्रश्न आहेत. आकलन कृती. आकलन कृती म्हणजेच काय की तुम्हाला पॅराग्राफमधूनच शोधून ते लिहावे लागतात. आकलन कृती म्हणजे रिकाम्या जागा, जोड्या जुळवा किंवा डायग्रामवाले क्वेश्चन असतात ना, असे एखादा वाक्य दिलं असतं किंवा त्याचा अर्थ नेमकं काय होते, वाक्य पॅराग्राफमधून शोधून लिहा वगैरे असं विचारलं जाते. ठीक आहे, मग पॅराग्राफमधूनच तुम्हाला शोधून लिहायचं आहे. यासाठी सांगतो तुम्हाला, तुमचा जो अपठित गद्य आहे म्हणजे जो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे, यासाठी तुम्ही एक काम करायचं, तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा पॅराग्राफ जो तुम्हाला उतारा दिला असेल, आणि व्यवस्थित वाचल्यानंतरच तुम्ही ह्या ज्या आकलन कृती आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. कारण की 4 मार्क तुमच्यासाठी खूप सोप्या पद्धतीचे आहेत आणि ते तुम्ही करू शकता. तेवढ्या सोप्या पद्धतीचे आहेत. फक्त तुम्हाला 2 मिनिट शिल्लक लागले तर चालतील. बट तुम्ही पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा, व्यवस्थित वाचल्यानंतर समजून घ्यायचा, समजल्यानंतर तुम्ही काय आकलन कृतीचे प्रश्न सोडवू शकता सोप्या पद्धतीने. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये मी सांगतो इंग्लिशपेक्षा, ओके, इंग्लिशच्या कंपॅरिझनपेक्षा मराठीमध्ये सांगतो, जो तुम्हाला हा गद्य विभाग आहे ना, म्हणजे पॅराग्राफ आहेत ना, ते 3 पॅराग्राफ तुम्हाला येतात ते सोपी आहेत. ही 20 मार्क तुमच्यासाठी सोपी आहेत. फक्त तुम्हाला शांत डोक्याने म्हणजे काम करावं लागतं. तिथं पेपरच्या वेळेस लिहावं लागते, बरोबर समजून घ्यावं लागते. तुम्हाला गडबड नाही करावी लागत. जसं मी तुम्हाला सांगत आहे तसंच तुम्हाला करावं लागते. अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की व्याकरण व लेखन हा विभाग तुम्हाला पहिले लिहायचा आहे. तर हा तुम्हाला पहिल्यांदा हाच विभाग लिहायचा, जे की ठरलेले 100% प्रश्न आहेत. त्यानंतर गद्यवाला विभाग आहे. आता मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये काय काय येते, नंतर तो विभाग लिहायचा. ठीक आहे, आता गद्यवाला विभाग. आणि पहा, महत्त्वाचं अजून तुम्हाला सांगायचं आहे की मी तुमच्यासाठी एक क्रॅश कोर्ससुद्धा देणार आहे. ठीक आहे, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. क्रॅश कोर्स देणार आहे मराठीसाठी, जे की एका दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करून
36 मार्क घेऊ शकता. ओके 36 मार्क तुम्ही घेऊ शकता तो क्रॅश कोर्स करून एका दिवसामध्ये. ओके पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्याआधी व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पहा, खूप महत्त्वाचा होणार आहे. ठीक आहे. तर आता पहा गद्य झाल्यानंतर तुम्हाला पद्य विभाग येतो. तर पद्य विभाग तुम्हाला पुढे सोडवायचा असतो. आता पद्यामध्ये पहा कशा पद्धतीचे प्रश्न असतात. यामध्ये मेनली तुम्हाला मी सांगतो आकलन कृती, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य, रसग्रहण हे 4 प्रश्न महत्त्वाचे असतात. तुम्हाला पहा पहिला प्रश्न आहे तुमचा कृती क्रमांक 2 मध्ये जसं सेम पॅराग्राफ जसे पॅराग्राफचे आले होते ना आकलन कृती म्हणजे तुमची जे कविता आहे ना दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये त्या कवितेमधून उत्तरं शोधून लिहायचे, त्यालाच म्हणतात आकलन कृती. आणि इथं सुद्धा पाहू शकता अभिव्यक्ती कृती 4 मार्कासाठी पाहू शकता. म्हणजे किती झाले हे 4 मार्कासाठी. अभिव्यक्ती कृती म्हणजे काय स्वमत अभिव्यक्ती म्हणतात त्याला. म्हणजे समजा तुमची जे कविता असेल पुस्तकामधून आलेली, त्या पुस्तकामधून जे कविता असेल त्या कवितेचा जो एखादा टॉपिक असतो त्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला स्वमतावरती अभिव्यक्ती कृती लिहा, म्हणजे तुमचे विचार मांडा, तुमचे मत मांडा असं विचारलं जाते, जे की 4 मार्कासाठी तुमचं इथं असणार आहे. ओके म्हणजे एकूण पहा मी तुम्हाला सांगतो पद्यामध्ये एकूण 4 कविता तुम्हाला येणार आहेत. ओके जे तुमच्या टोटल जेवढ्या कविता आहेत ना त्यापैकी 4 कविता तुम्हाला इथं येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे क्वेश्चन्स सुद्धा सांगणार आहे, म्हणजे एक टिप सांगणार आहे पद्यासाठी, जे की तुम्ही करून चांगले मार्क घेऊ शकता 16 पैकी. ठीक आहे. तर पहिली कविता तुम्हाला यामध्ये येणार आहे 8 मार्कासाठी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथून म्हणजे दुसऱ्या प्रश्नापासून दुसरा आणि तिसरा जो प्रश्न आहे यामध्ये थोडा जो प्रश्न विचारण्याची स्टाईल आहे थोडी चेंज होते. चेंज कशी होते पहा. यामध्ये दुसरा प्रश्न जो आहे आ वाला, यामध्ये तुम्हाला काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. ओके काव्यपंक्तीचा अर्थ लिहा म्हणजे जे तुम्हाला कवितेच्या ओळी दिल्या जातील समजा 4 ओळी, तर त्याचा तुम्हाला काय अर्थ लिहायचा असते. पाहू शकता 4 काव्यपंक्ती दिल्या जातील 4 मार्कासाठी. आता एक काव्यपंक्तीचा अर्थ लिहा म्हणजेच काय, ज्या तुम्हाला ओळी दिल्या जातील ना त्याचं तुम्ही समजा पहिली ओळ आहे कवितेची, समजा पहिली ओळ आहे तर त्या पहिल्या ओळीचा अर्थ समजा तुम्ही म्हणजे 3 ते 4 वाक्यात लिहू शकता, 2 ते 3 वाक्यात लिहू शकता. म्हणजे कसं आहे की समजा कवितेमध्ये तसं असतं ना की बा एक छोटीशी ओळ दिली आहे पण त्याचा अर्थ खूप मोठा असतो, म्हणजे डीपमध्ये असते. तर ते तुम्हाला अर्थ त्याचा लिहायचा. समजा 4 ओळी दिल्या आहेत तर 2-2 ओळी जरी पकडल्या आपण तर त्याच्यात किती 8 ओळीमध्ये तुम्ही काय इथं अर्थ लिहायचा असते है ना. तर म्हणजे 4 ओळीसाठी 8 ओळींचा तुम्ही काय अर्थ लिहायचा 4 मार्कासाठी. ओके कमीत कमी 8 सांगत आहे. तुम्हाला जेवढा अर्थ माहिती आहे, म्हणजे असं नाही की ओळीमधूनच ठरवायचं की बा 8 ओळी लिहायचं झाला अर्थ लिहिणं नाही, त्याचा पूर्ण जेवढा अर्थ असेल केवढेही ओळी होऊ द्या मग लिहिणं 4 मार्कासाठी तुम्हाला तिथं लिहायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यासाठी एक टिप अँड ट्रिक सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. ओके कवितेसाठी पहा लक्षात ठेवा. हे काव्यपंक्ती झालं. आता ई प्रश्न येतो तुम्हाला. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा 2 प्रश्न कसे असतात. एक असते तुमचा काव्य सौंदर्य आणि एक असते रसग्रहण. आता पहा 4 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न असतो, एक तर काव्य सौंदर्य सोडवा, एक तर रसग्रहण सोडवा, किंवा म्हणजे ऑर मध्ये हा प्रश्न आहे, ऑप्शन मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, म्हणजे कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय पहा 4 ते 6 ओळी तुम्हाला दिल्या जातात आणि त्याचं तुम्हाला काव्य पंक्तीचे असतात, तर त्याचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं असते. ओके आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय, एकूण समजा की काव्य सौंदर्य म्हणजे कवितेच्या ओळींचा अर्थच होते, म्हणजे पूर्ण जे कविता तुम्हाला दिली असते त्याचा अर्थ लिहिणे यालाच म्हणतात काव्य सौंदर्य. फक्त त्यामध्ये थोडेफार काही पॉईंट्स ॲड होतात काव्य सौंदर्यामध्ये, ते तुम्हाला लिहायचे असतात है ना. जसं की आता रसग्रहण आहे. रसग्रहणामध्ये काय येते, रसग्रहणमध्ये तुम्हाला 4 ओळी दिल्या जातात पुन्हा, आणि याचं सुद्धा तुम्हाला काय रसग्रहण करायचं असते. रसग्रहण म्हणजेच काय होते की रसग्रहणामध्ये काव्य सौंदर्य लिहायचं असते. म्हणजे समजून घ्या, समजा रसग्रहण तुम्ही लिहिता तर म्हणजे कवितेच्या ओळींचं, तर रसग्रहण लिहिताना कवितेच्या ओळींचा अर्थ माहिती असणे, कविता कोणी लिहिल्या, कवयित्री किंवा कवीचं नाव माहीत तुम्हाला पाहिजे. ओके नंतर कवितेचा पूर्ण अर्थ नेमका काय होतो, त्यातून नेमका काय संदेश दिलेला आहे हे तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही रसग्रहण सुद्धा लिहू शकता, काव्य सौंदर्य सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे एकूण पहा काव्य सौंदर्यासाठी एक वेगळ्या ओळी दिल्या जातील, रसग्रहणासाठी वेगळ्या ओळी दिल्या जातील. ओके आणि वरते काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे, हे जे आहे ना काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे, याच्यासाठी कवितेच्या वेगळ्या ओळी दिल्या जातील. आणि हा जो प्रश्न आहे पहिलावाला कृती क्रमांक 2 यासाठी एक पूर्ण कविता दिल्या जाईल. म्हणजे एकूण काय तुम्हाला 4 कविता इथं दिल्या जाणार आहेत तुमच्या कवितेच्या 16 मार्क्ससाठी पद्य या विभागासाठी. मग तुम्हाला काय करायचं, सर्वात महत्त्वाचं सांगत आहे मी, सर्वात महत्त्वाचं आता तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का, तुमच्या ज्या कविता दिलेल्या आहेत टोटल, ओके तुमच्या ज्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, आय थिंक टोटल 8 कविता आहेत तुम्हाला. ठीक आहे 8 कविता. तर त्या 8ही कविता तुम्हाला करून जायच्या आहेत. कसं करून जायचं मी सांगतो पहा. ज्या 8 कविता आहेत त्या 8 कवितेचं तुम्ही अगोदर तर अर्थ करून जा,
ओके, अर्थ नेमका काय होतो त्याचा तो संपूर्ण करून जा, म्हणजे तुम्हाला समजून घ्या आणि तो लिहून पहा. ओके. कारण की अर्थ जर तुम्ही प्रत्येक कवितेचा समजून घेतला, त्यासोबतच त्या कवीचे सॉरी कवितेचे कवयित्री कोण आहे किंवा कवी कोण आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. कवितेचं नाव काय आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके. म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर कवितेचा पूर्ण अर्थ, त्याचं कवी किंवा कवयित्री लक्षात ठेवायची आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कवितेचं नाव आहे ते काय आहे नेमकं. आता हे जे 3 गोष्टी आहेत तुम्हाला कुठं कामात पडणार आहे पहा सांगतो. ह्या 3 गोष्टी तुम्हाला कामात पडणार आहेत. एक तर काव्यपंक्तीचा जेव्हा अर्थ लिहिणार तुम्ही, तर यामध्ये अर्थ लिहिताना कवितेच्या ओळींचा अर्थ करून गेले तुम्ही पूर्ण कवितेच्या सर्व, तर त्यापैकी एक कविता 100% ठरलेली आहे. तर हे तुमचे 4 मार्क इथं फिक्स होतात. त्यानंतर प्रश्न येतो तुम्हाला, यामध्ये काव्यसौंदर्य लिहायचं असते, रसग्रहण लिहायचं असते. आता काव्यसौंदर्यामध्ये सुद्धा कवितेच्या ओळींचा अर्थच लिहायचा असतो. ओके. त्यामध्ये फक्त थोडेफार पॉईंट थोडे ॲड होतात, जसं की कवयित्रीचं नाव किंवा कवीचं नाव जे असेल ते किंवा कवितेचं नाव काय ते ॲड होते. अजून त्यामध्ये कशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे कविता लिहिताना त्या भाषेचे वर्णन करायचे असते. ओके. तर हे काव्यसौंदर्यामध्ये येते. त्यानंतर त्यामध्ये मेनली तर कवितेचा अर्थसुद्धा लिहायचा असतो काव्यसौंदर्यामध्ये. आणि रसग्रहणामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे कवितेच्या ओळींचा अर्थच महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. म्हणजे एकूण पहा, रसग्रहणासाठी कवितेच्या ओळींचा अर्थ महत्त्वाचा, काव्यसौंदर्याचा अर्थ महत्त्वाचा, त्यानंतर काव्यपंक्तीचा अर्थ महत्त्वाचा. तर पाहू शकता एकूण तुम्हाला 3 कविता अशा येणार आहेत ज्याच्यामध्ये कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला लिहावा लागणार. ओके. मग विद्यार्थी मित्रांनो, जे 8 कविता आहेत तुमच्या मी तुम्हाला सांगतो ते संपूर्ण करून जा. त्या संपूर्ण कवितेचं तुम्ही काव्यसौंदर्य करून जा, रसग्रहण करून जा आणि त्याच्या ओळी सर्व अर्थ समजून घ्या. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे कराल तर 8 मार्क तुमचे फिक्स आहेत. आता तुम्ही म्हणाल दादा एका दिवसामध्ये कसं होणार? पहा, ज्याला मार्क्स घ्यायचे आहेत तर त्याला हे करावंच लागणार आहे. जर तुम्हाला खरंच मार्क्स पाहिजेत तर तुम्ही 100% हे करा, तुम्हाला इथं मार्क्स नक्की मिळतील. ठीक आहे. तर कवितेसाठी हेच टिप अँड ट्रिक मी तुम्हाला सांगितली. सर्व कवितेच्या ओळींचा अर्थ, काव्यसौंदर्य, रसग्रहण तुम्ही हे करून जा. आणि महत्त्वाचं क्रॅश कोर्स तुम्हाला मी सांगितलेला आहे ना, तर क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला दिलेला आहे की काव्यसौंदर्य, रसग्रहण कसं लिहायचं, ओळींचा अर्थ कसा लिहायचा. ठीक आहे. तर क्रॅश कोर्स जे 36 मार्काचे आहेत त्यामध्ये हे 8 मार्क सुद्धा हे त्यामध्ये येतात. ठीक आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला इथं क्रॅश कोर्स पुढे कसा मिळणार एका दिवसासाठी तो मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा, त्यानंतरचा विभाग येतो तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या पेपरमध्ये, तो म्हणजेच की साहित्य प्रकार. आता साहित्य प्रकारामध्ये तुम्हाला अपेक्षित कौशल्ये, आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती. आता पाहू शकता हे प्रत्येक ठिकाणी आकलन काय आहे, आकलन काय आहे. आकलन म्हणजे याचा अर्थ समजून घ्या. आकलन म्हणजे तुम्हाला जो पॅरेग्राफ दिला असतो ना, जो तुम्हाला पॅरेग्राफ दिला असतो त्या पॅरेग्राफमधून शोधून लिहिण्याची तुमची आकलन क्षमता. आकलन क्षमता म्हणजे काय, तुम्हाला समजण्याची किती क्षमता आहे तुमची त्यालाच म्हणतात आकलन. म्हणून याला काय म्हणतात, आकलन कृती. म्हणजे त्यामधून शोधून लिहिण्याला तुम्ही किती हुशार आहात यामध्ये समजते, म्हणून त्याला म्हणतात आकलन कृती. ओके. तर आकलन कृती तुम्हाला यामध्ये पाहू शकता टोटल 3 विचारतात. पहिल्या प्रश्नामध्ये 2 आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 1, म्हणजे असून 4 मार्कासाठी दुसरी जी आहे आकलन कृती 2 मार्कसाठी, म्हणजे एकूण 4 मार्कसाठी. म्हणजे पहा सॉरी साहित्य प्रकारावरती तुम्हाला 10 मार्काचा आहे ना समजा कथा, यामध्ये तुम्हाला 4 मार्क तर सोपी आहे मिळवणे. ओके. साहित्य प्रकारावरती 4 मार्क मिळवणे तर सोपी आहे तुम्हाला कमी दिवसामध्ये अभ्यास करायचा असेल तर. कारण की यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जे तुमच्या पुस्तकामध्ये साहित्य प्रकार कथा दिलेल्या आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत वगैरे. ओके. थोडेफार तरी वाचू शकता किंवा तुमचा बाकीचा अभ्यास झालेला नसेल, म्हणजे समजा व्याकरण व लेखन आहे ना, तर तो झालेला नसेल तुमचा तर वाचण्याची पण गरज नाही. कारण की तुम्हाला इथं पॅरेग्राफ येणार आहे 4 मार्कासाठी, तिथून तुम्ही शोधून लिहू शकता. पण तुमचं समजा व्याकरण व लेखन झालेलं आहे, बाकीचं सर्व ग्रामर वगैरे झालं आहे मराठीचं थोडंफार, तर तुम्ही काय करू शकता इथं हे साहित्य प्रकार कथा वाचून घ्या, समजून घ्या. कारण की वाचून समजून घेतल्यानंतर एक तर तुम्हाला पॅरेग्राफ येते, यामध्ये 4 मार्कासाठी यामध्ये हेल्प तर होणारच आहे तुम्हाला. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला 6 मार्कसाठी यामध्ये विचारला जातो. पण या 6 मार्कासाठी प्रश्नासाठी 2 प्रश्न येतात तुम्हाला 3-3 मार्क्ससाठी लिहायचे असतात. बट यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ येत नसतो. हे जे 6 मार्क आहेत ना, हे 2 प्रश्न विचारले जातात. स्वमतावर आधारित 2 कृती आणि अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती. तर हे तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काही येणार नाही. तर तुम्हाला जे साहित्य प्रकार कथा आहे ना, हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्यामधून तुम्हाला
डायरेक्टली प्रश्न विचारणार आहेत. ओके, म्हणजे याच्या अगोदर कसं होतं, की पेपर पॅटर्न हा असा आहे तुमचा म्हणून कुठं-कुठं तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे येतात, कविता येतात, त्यामधून शोधून लिहावं लागतं. बट कुठे-कुठे तुम्हाला आता म्हणजे डायरेक्टली न पॅरेग्राफचा डायरेक्टली होऊ शकतं. आता हे 6 मार्काला तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे, डायरेक्टली प्रश्न विचारणार आहेत. म्हणजे एवढी तर मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे, जर तुम्हाला हे मार्क्स पाहिजे असतील तर. ओके, जर तुमचं विद्यार्थी मित्रांनो बाकीचा अभ्यास वगैरे झाला असेल, तर तुम्ही हे नक्की करा साहित्य प्रकार. कारण की एक तर 10 मार्कासाठी आहे, 4 मार्कासाठी तर पॅराग्राफ येणार तुम्हाला. बट हे 6 मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही ते वाचून नक्की जा. काही ना काही तुम्ही त्यामध्ये तर लिहिणारच आहात, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगत आहे, आता सर्वात महत्त्वाचं पहा. समजा आता हे 6 मार्कासाठी आहे, 2 प्रश्न दिले आहेत 3-3 मार्क्ससाठी. ओके, आता पहा काही विद्यार्थी काय करतात, की अजिबातही लिहत नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं, की अरे मला यामधलं काही येतच नाही, मला यामधलं काही येतच नाही, मी कसं लिहू? तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हा प्रश्न त्याचं उत्तर लिहिताना रिकामा सोडायचा नाही आहे. तुम्हाला त्यामध्ये उत्तर लिहायचंच आहे. आता 3-3 मार्क्ससाठी आहे ना, जो तुम्हाला त्यामध्ये टॉपिक दिला असेल, जो विषय त्यामध्ये दिला असेल, तुम्ही काही ना काही तर लिहा त्यामध्ये. तुम्हाला कमीत कमी 1 मार्क तर मिळणार, म्हणजे 6 पैकी 2 मार्क तर मिळणार तुम्हाला. आणि हे 4 मार्क तर शोधूनच लिहावे लागतात. म्हणजे 10 पैकी 6 मार्क तर तुमचे इझिली होऊन जातात. ओके, म्हणजे जास्त अभ्यास न करता. बट तुम्ही जर चांगला अभ्यास अजून केला तर त्यामध्ये अजून लिहू शकता तुम्ही. थोडंफार समजा तुम्ही वाचून सुद्धा गेले या साहित्य प्रकार आणि कथावरती, तर 2-2 मार्कसुद्धा 3 पैकी 2 मिळू शकतात तुम्हाला, आहे ना. थोडीशी माहिती पाहिजे फक्त तुम्हाला. त्या थोडीशा माहितीवरून तुम्ही संपूर्ण त्यामध्ये माहिती लिहू शकता, उत्तर लिहू शकता. ओके, त्यामुळे तुम्ही काम करा, रिकामा प्रश्न कधी सोडायचा नाही, कोणताही असो तो, ठीक आहे, कोणताही असो. म्हणजे स्वमतावाले असतात ना, ते बघू शकता, स्वमत, अभिव्यक्ती, रिकामा अजिबात सोडायचा नाही, त्यामध्ये उत्तर लिहायचंच आहे, ठीक आहे. आणि राहिला विषय आकलन कृतीचा, तर आकलन कृती तुम्ही एकदम बरोबर लिहायचं. त्यामध्ये असं चालणार नाही की काहीही लिहा म्हणून. ओके, त्यामध्ये शोधून तुम्हाला बरोबरच लिहायचं असते. पण हे गोष्ट कोणत्यासाठी सांगत आहे मी, जे स्वमताचे असतात, अभिव्यक्ती कृती, तुमचे विचार मांडा, तुमचं मत मांडा, यावरती असतात ना, तर त्याला मी हे सांगत आहे, ठीक आहे. तर हे झालं साहित्य प्रकार, कथा. त्यानंतर तुम्हाला येते उपयोजित मराठी. ओके, आता उपयोजित मराठीमध्ये नेमकं काय आहे पहा. आता उपयोजित मराठी एकूण 14 मार्क्ससाठी तुम्हाला येते आणि यामध्ये टोटल 2 प्रश्न विचारतात. आता पहा, उपयोजित मराठी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना भारी जात असते. भारी का जाते ते सांगतो तुम्हाला. एकूण तर यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारतात, एक 4 मार्क्ससाठी आणि 10 मार्क्ससाठी. आता भारी का जाते, कारण की यामध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारतात. पॅरेग्राफ वगैरे काही येत नाही, डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारतात. कसं विचारतात पहा, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये उपयोजित मराठीचे 4 हे दिले आहेत, म्हणजे उपयोजित मराठीसाठी 4 तुम्हाला पाठ दिलेले आहेत. ओके, 4 पाठ दिले आहेत. त्या 4 पाठावरती तुम्हाला यामध्ये 2 प्रश्न विचारतात. पहिले 2 आहेत पाहू शकता, 2-2 मार्क्ससाठी. 4 पैकी 2 सोडवायचे असतात. दुसऱ्या याच्यामध्ये 4 पैकी 2 सोडवायचे असतात 10 मार्क्ससाठी. म्हणजे एकाला 5 मार्क, दुसऱ्यामध्ये आणि पहिल्यामध्ये एकाला 2 मार्क. तर मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय करायचं, तुम्हाला वेळ असेल, म्हणजे आता तुमच्याकडे जवळपास एकच दिवस आहे अभ्यास करण्यासाठी, तर तुम्हाला वेळ असेल तर उपयोजित मराठीमधले जे 4 पाठ आहेत, जसं की मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेखन, तर हे वृत्तलेख हे तुम्ही जे आहे ना इथं करूनच जायचं आहे. म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे वरती तुम्ही ते माहिती वाचली तर तुम्हाला हे प्रश्न सोडवू शकता तुम्ही, ठीक आहे. कारण की यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न असेच विचारले जातात, म्हणजे जे तुम्हाला दिलं आहे ना मुलाखत, माहितीपत्रक, तर याचे तुम्हाला प्रश्न असे विचारले जातात की त्याची माहिती सांगा वगैरे, आहे ना. मुलाखतीमध्ये काय महत्त्वाचं असते, नंतर अहवालाचं काय महत्त्वाचं असते, वृत्तलेख फीचर रायटिंग काय असते, हे तुम्हाला त्यामध्ये विचारले जाते. तर हे सर्व तुम्हाला मी सांगितलं ना, मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख, तर हे उपयोजित मराठीमधले 4 पाठ आहेत. तर हे पुस्तकामध्ये दिले आहेत, ते तुम्ही वाचून जायचे, ठीक आहे. तर हे तुम्हाला महत्त्वाचे 14 मार्क घ्यायचे असतील तर हे तुम्हाला उपयोजित मराठीमध्ये लिहावंच लागणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी महत्त्वाचं सर्व सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे म्हणून. ओके, आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला क्रॅश कोर्सबद्दल सांगणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पहा, तुमचे एका दिवसामध्ये जेवढे मार्क्स तुम्ही कन्फर्म करू शकता, ज्या विद्यार्थ्यांचा अजिबात काहीच अभ्यास झाला नाही किंवा थोडाफार अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांचा पूर्ण कंप्लीट जरी स्टडी झाला असेल ना, त्यांना सुद्धा सांगत आहे, तुमचे 36 मार्क एका दिवसामध्ये तर तुम्ही ते कंप्लीट करू शकता. आणि एक वेळ तुम्ही ते 36 मार्क कन्फर्म केले तर बाकीचा जो 80 मार्काचा पेपर आहे, 80 पैकी 36 मार्क तुम्ही जे कन्फर्म केले, बाकीचे जे मार्क्स तुमचे इथं उरतात ना 44 मार्क्स तुमचे, तर ते तुम्ही इझिली पॅरेग्राफमधून उत्तरं शोधून, आहे ना, तर कवितेचे उत्तरं शोधून ते तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचे आहेत. तर 36 मार्क कोणते अगोदर ते सांगतो तुम्हाला. पहा, 36 मार्क्सचे प्रश्न असे आहेत तुमचे, जे की 100% परीक्षेमध्ये ठरलेले प्रश्न आहेत आणि
आणि ते येतातच आणि ते एका दिवसामध्ये तुम्ही ते करू शकता. तर पहा काय सांगतो तुम्हाला, तर 36 मार्काचे प्रश्न असे आहेत की व्याकरण व लेखन टोटल 20 मार्काचे, तर 20ही मार्काचे ठरलेले प्रश्न आहेत. हे 5 प्रश्न आहेत तुम्हाला व्याकरणामधले, तर हे 10 मार्क्ससाठी. नंतर तुम्हाला निबंध लेखन आहे, हे 10 मार्क्ससाठी झाले 20 मार्क आहे ना. 20 मार्क आपले हे फिक्स आहेत, 100% जे प्रश्न येतात त्याचं मी सांगत आहे तुम्हाला. ओके, तर हे 20 मार्क आपले फिक्स झाले. त्यानंतर उपयोजित मराठीमध्ये काही फिक्स नाही आहे, तुम्हाला त्यामधून अभ्यास करूनच लिहावं लागणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला मी फिक्सवाले क्वेश्चन सांगतो. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला कवितेमधलं काय फिक्स येते ते सांगतो. तर कवितेमधलं तुम्हाला काव्यसौंदर्य, रसग्रहण आणि काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. हे टोटल किती मार्क झाले तुम्हीच कॅल्क्युलेट करा. 4 + 4 8 मार्क आणि ते 20 मार्क किती झाले, 28 मार्क विद्यार्थी मित्रांनो. ओके, म्हणजे टोटल 28 मार्क हे तुमचे झाले यामध्ये. ओके, त्यानंतर आता हे जे तुम्हाला मी सांगत आहे ना, याच्यावरती लेक्चरसुद्धा तुम्हाला मी देत आहे, म्हणून तुम्हाला मी 36 मार्क सांगत आहे, एका दिवसामध्ये अभ्यास होतो म्हणून सांगत आहे. आणि कुठं अभ्यास होणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, कुठं लेक्चर मिळणार ते सांगतो. तर पहा, हे झाले तुमचे 28 मार्क. आता हे लक्षात ठेवा, अभिव्यक्ती कृती, अभिव्यक्ती म्हणजे स्वमत लिहा, किती हे 4 मार्कासाठी हे झालं. ठीक आहे, 4 मार्कसाठी हे अभिव्यक्ती कृती एक झालं. त्यानंतर आता तुमचे हे जे पॅरेग्राफ आहे, तर पॅरेग्राफमध्ये पहा, स्वमताचा हा एक प्रश्न, स्वमताचा दुसरा प्रश्न. 4 + 4 किती झाले 8 आणि कवितेमधला एक 4 मार्कासाठी टोटल किती झाले 12 मार्क आणि अगोदरचे झाले होते आपले 28 मार्क. म्हणजे 36 नाही, 36 नाही, टोटल 40 मार्काचे विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न आहेत ते फिक्स आहेत. म्हणजे अर्धा 50% तुम्ही जे आहे अभ्यास एका दिवसामध्ये करू शकता 40 मार्काचा. कसा करू शकता पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे टॉपिक मी तुम्हाला आता सांगितले, व्याकरण व लेखन, ओके, निबंध लेखन, स्वमत लिहा, काव्यसौंदर्य, रसग्रहण, ओळींचा अर्थ लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती मी एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे, आम्ही एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे. ओके, तो क्रॅश कोर्समध्ये काय मिळणार सर्वात अगोदर ते सांगतो आणि कसा तो क्रॅश कोर्स घ्यायचा, कुठे मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला जे सर्व मी टॉपिक सांगितलेले आहेत 40 मार्काचे, जसं की तुम्हाला सांगितलं व्याकरण 5 प्रश्न येतात, त्याच्यावरती 5 स्पेशल लेक्चर्स आहेत, जे की तुमचं दिलेलं आहे. वाक्य रूपांतर, समास, अलंकार प्रयोग आणि अलंकार आणि वाक्प्रचार, याच्यावरती 5 स्पेशल लेक्चर्स आहेत त्या कोर्समध्ये. त्यानंतर 5 निबंधाचे हे प्रकार पडतात, त्या 5ही प्रकारावरती लेक्चर आहे त्या कोर्समध्ये. ओके, हे झालं 20 मार्कासाठी. त्यानंतर तुम्हाला कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य आणि रसग्रहण याच्यावरती लेक्चर्स आहेत मराठीमध्ये. आणि नंतर तुम्हाला स्वमताचे 12 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जातो, तर त्यावरती तुम्हाला लेक्चर्स आहेत मराठीमध्ये. म्हणजे एकूण विद्यार्थी मित्रांनो, त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मराठीचे 9 लेक्चर दिलेले आहेत, त्यामध्ये शिकवलेलं आहे मराठीमध्ये. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते लेक्चर मराठीमध्ये, त्याची स्पेशालिटी एवढी चांगली आहे की त्यामध्ये एवढ्या सोप्या भाषेमध्ये तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे की मी गॅरंटी घेतो, मला एवढा कॉन्फिडन्स आहे की ते लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही 40 पैकी, कमीत कमी सांगतो म्हणजे 40 पैकी 30+ मार्क तर इझिली घेऊ शकता. बट तुम्ही खरोखर ते चांगल्या पद्धतीनं लेक्चर पाहिलं, तर लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही 40 पैकी विद्यार्थी मित्रांनो 40 मार्कसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे 40 मार्क तरी त्या क्रॅश कोर्समधून कन्फर्म होतच आहेत. बट आता या व्हिडिओमध्ये पुन्हा हे डिटेल मी सांगितलं ना, तर टोटल तुम्हाला हे 40 मार्काचं क्रॅश कोर्समधून आणि हे 40 मार्काचं तुम्हाला या व्हिडिओमधून, म्हणजे टोटल 80 मार्काचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर क्रॅश कोर्समधून हे तुम्हाला जे 40 मार्क कन्फर्म होणार आहेत, एवढा आमचा कॉन्फिडन्स आहे, गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला, कारण की तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर क्रॅश कोर्स कुठं मिळणार अगोदर ते सांगतो तुम्हाला. आणि पहा, सर्वात महत्त्वाचं, हे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. ओके, रेकॉर्डेड म्हणजे समजा तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहता ना, रेकॉर्डेड म्हणजे तुम्ही कितीही वेळ ते लेक्चर पाहू शकता. तसं तर तुम्ही एक वेळ पाहिलं ना ते लेक्चर, तुम्हाला समजून जाणार आहे. ओके, त्यानंतर त्यामध्ये लाईव्ह नाही आहे, म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही कधीही पाहू शकता आणि एनी टाईम, म्हणजे कोणत्याही वेळेस ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. एक वेळ तुम्ही क्रॅश कोर्स जॉईन केला की क्रॅश कोर्स कसा जॉईन करायचा ते सांगतो मी तुम्हाला. तर पहा, हा जो क्रॅश कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो मराठीसाठी बनवलेला, तर हा स्पेशली बोर्ड परीक्षेसाठी बनवलेला आहे आणि कमीत कमी एका दिवसासाठी हा क्रॅश कोर्स आम्ही बनवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी त्या क्रॅश कोर्स करून त्यामध्ये लेक्चर वगैरे पाहून तुम्ही मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, तर आता लेक्चर तर आहेतच त्यामध्ये, त्यासोबतच त्या प्रत्येक टॉपिकचे म्हणजे व्याकरण, निबंध लेखन, कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य, रसग्रहण आणि स्वमत याच्यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला IMP क्वेश्चनसुद्धा दिले आहेत. ओके, IMP क्वेश्चनच्या PDF या प्रत्येक टॉपिकच्या त्याच कोर्समध्ये दिल्या आहेत तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये. ओके, IMP क्वेश्चनच्या PDF आहेत. ओके, आणि काही क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेले आहेत आणि या सर्व क्वेश्चनचे ॲन्सर पण त्याच PDF मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचं पहा,
हा क्रॅश कोर्स कुठे मिळणार तुम्हाला सांगतो आणि कसा जॉईन करायचा ते सांगतो. तर हा क्रॅश कोर्स तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. ॲप आहे आपलं नॉलेज क्रीडा म्हणून जे चॅनलचं नाव आहे. तर ॲपमध्ये हा क्रॅश कोर्स मिळणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप कसं डाउनलोड करायचं, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला या ॲपची डाउनलोड लिंक दिलेली आहे. ओके, त्या लिंकवरती जायचं, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट्स बॉक्समध्ये लिंकवरती क्लिक करायचं. लिंकवरती क्लिक केलं की प्ले स्टोअरवरती जाल. प्ले स्टोअरवरून तुम्ही जे हे ॲप आहे नॉलेज क्रीडा ते डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड इन्स्टॉल केलं की त्यामध्ये मोबाईल नंबर वगैरे टाकून लॉग इन करायचं. जसे तुम्ही लॉग इन करता त्यानंतर तुम्हाला ॲप ओपन केलं की ॲपमध्ये एक ऑप्शन मिळते, ते म्हणजेच की स्टोअर म्हणून. ओके, स्टोअर ऑप्शन मिळते 2 नंबरला, STORE. त्या स्टोअर ऑप्शनवरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की त्यामध्ये एक कोर्स मिळतो तुम्हाला, तो म्हणजेच की 12th मराठी. ओके, 12th मराठी बोर्ड एक्झाम 2024. तर 12th मराठी बोर्ड एक्झाम 2024 त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती जसे क्लिक करता, आता पहा खूप महत्त्वाचं सांगत आहे, आम्ही तुम्हाला त्यासाठी खूप छोटी फीस ठेवली आहे. एवढी छोटी फीस की तुम्हाला खूप महत्त्वाचं म्हणजे पहा, फक्त आणि फक्त ₹49 एवढीच फीज आहे त्या क्रॅश कोर्सची आणि ते तुम्हाला एकच वेळ भरायची आहे ऑनलाईन. ठीक आहे, कशी भरायची ते सांगतो तुम्हाला. तर इथं तुम्हाला त्या कोर्सवरती क्लिक केलं तुम्ही की त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बाय नाऊचं ऑप्शन दिसते तुम्हाला खाली. ठीक आहे, खाली ऑप्शन दिसते बाय नाऊ म्हणून, बाय नाऊवरती क्लिक करायचं. ओके, बाय नाऊवरती जसे क्लिक करता तुमच्यासमोर वेगवेगळे फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे ऑप्शन्स येतात. तर रिचार्ज वगैरे जसं करता ना तुम्ही, तर त्याच्यावरती ऑप्शन्सवरती क्लिक करून तुम्ही त्यामध्ये जे आहे करू शकता, म्हणजे बाय करू शकता. जेव्हा तुम्ही पेमेंट करता लगेच ₹49, तर लगेच तुम्हाला तिथं जे आहे कोर्स तुमचा बाय होऊन जाणार आणि सर्व लेक्चर सध्या जे लॉक आहेत ते अनलॉक होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता ज्यांचं फोनपे, गुगल पे वगैरे पेटीएम नाही आहे, तर त्यांनी हा नंबर दिलेला आहे इथं. तर या नंबरवरती कॉल करून तुम्हाला क्रॅश कोर्स दिला जाणार आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. 74982650 आणि 48 हा नंबर आहे. ओके, कृष्णा दातकर या नावाने येणार आहे. याच्यावरती कॉल करून तुम्हाला कोर्स बाय करून देणार, जर तुम्हाला फोनपे वगैरे नसेल तर. आता पहा, याचं तुम्ही एक डेमो लेक्चरसुद्धा पाहू शकता. त्या क्रॅश कोर्समध्येच जायचं आणि क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला एक डेमो लेक्चर अगोदर दिला आहे, ते म्हणजेच की तुम्ही इथं समासवरती. ठीक आहे, ते समास हा प्रश्न आहे ना तुमचा व्याकरणाचा, तर याच्यावरती एक डेमो लेक्चर त्यामध्ये दिलं आहे, फ्रीमध्ये पाहू शकता ते. तर ते फ्रीमध्ये लेक्चर पाहायचं. जर आवडलं तुम्हाला तर क्रॅश कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. नंतर सर्व लेक्चर, वाक्यरूपांतर, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार, निबंध लेखन, या सर्व लेक्चर तुम्ही त्यामधले पाहू शकता. आणि गॅरंटीड तुमची एवढी चांगली प्रिपरेशन होणार आहे ना, कारण की त्या चांगल्या पद्धतीनं त्या प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि आय होप मी तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत मराठीच्या पेपरबद्दल. आणि अजून खूप इम्पॉर्टंट एक व्हिडिओ येणार आहे यानंतर, तो तुम्ही पहा जा, किंवा आलेला सुद्धा असेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता. तर पेपर प्रेझेंटेशन वगैरे कसं करायचं यासाठी, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप चांगले मार्क्स घेऊ शकता या मराठीच्या पेपरमध्ये कमी दिवसामध्ये अभ्यास करून. जसं की व्याकरण व लेखन विभाग मी तुम्हाला सांगितला 20 मार्क तर आपल्या क्रॅश कोर्समध्ये कंप्लीट होणार आहे. त्यानंतर गद्य आणि पद्यमध्ये मिळून जे तुम्हाला कवितेसाठी आहेत, जे टोटल म्हणजे बाकीचे मार्क्स आहेत 20 मार्क. कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, काव्यसौंदर्य, रसग्रहण हे क्रॅश कोर्समधून होणार. बाकीचे साहित्य प्रकार, उपयोजित लेखन, गद्य पद्यमधले आकलन कृती सर्व मी तुम्हाला 40 मार्काचे बाकीचे समजून सांगितलं. म्हणजे 40 + 40 80 मार्काचं तुमचं क्रॅश कोर्स आणि हा व्हिडिओ मिळून कंप्लीट होऊन जाणार आहे तुमचं. ओके, तर तुम्ही हे अशा पद्धतीने करा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्की तुम्हाला चांगले मार्क्स इथं मराठीच्या पेपरमध्ये मिळतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा मराठीचा पेपर चांगला जायला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अजूनसुद्धा केलं नसेल तर. अजूनसुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.